हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाटच बघता कर्जमाफीचे पैसे मिळाले तरी लग्न साखरपुडे करता। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, फळबागा आणि पिकांच्या नुकसानामुळे बळीराजा हवालदिल। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, रुग्णालयातील घटना असंवेदनशील, घटनेचा तपास करून कारवाई करण्याचा इशारा। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आरोग्य विभागाची नोटीस, 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश। दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतित पावन संघटनेसह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक, बोर्डला काळं फासत प्रतिकात्मक तिरडी, तर रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, दोषींच्या अटकेची आंदोलकांकडून मागणी। अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल, तोडफोड करणं भाजप महिला पदाधिकाऱ्यांना भोवलं। अभिषेक घोसाळकरच्या हत्येनंतर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी, वर्षभरापूर्वीच अभिषेक घोसाळकरांची झाली होती हत्या। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांची तक्रार, सदावर्तेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट। बारामती शहरातील मेडिकल कॉलेज जवळच्या एका हॉटेलवर काम करणाऱ्या युवकाला तरुणांकडून बेदम मारहाण, मारहाणीचं सीसीटीव्ही समोर, आरोपींचा शोध सुरू। रामनवमी निमित्त मांस विक्री दुकानं राहणार बंद, 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत विक्री बंद, कल्याण डोंबिवली मनपाचे आदेश। वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह ओवेसींकडून ही याचिका, विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान।